आज आपण गुपचूप बनवणार आहोत. त्यासाठी 1 वाटी मैदा आहे, 2 छोटे चम्मच रवा आहे, 1 चिमूट मीठ आहे. या मिश्रणला छान मिक्स करून घेऊ. एक छोटा चम्मच तेल आहे मोहनसाठी. तेलाला पण मिक्स करून घेऊ. हे बघा, हे झालं आहे आपलं छान मोहन. आता पाण्याने भिजवून घेऊ. थोडं थोडं पाणी घालायचं, जास्त नाही. आपला मैदा रवा भिजवून झालेला आहे. असं भिजवायचं, जास्त कडक पण नाही, जास्त पातळ पण नाही. 5 मिनिट असंच झाकून ठेवू. 5 मिनिट झालेले आहे. आपला मैदा छान सेट झालेला आहे. थोडंसं तेल लावून घेऊ हाताला. हे बघा, आणि छान मऊ करून घेऊ. आता पोळी बनवायला सुरुवात करू. थोडंसं मैदा लावून घ्यायचं, कोरपाटला चिपकते म्हणून. हे बघा, आपली पोळी जास्त पातळ पण नाही, जास्त जाड पण नाही आहे. माझ्याकडे असं ग्लास आहे, ग्लासाने असं कापून घ्यायचं. जर तुमच्याकडे ग्लास वगैरे नसणार तर झाकणाने पण कापू शकता. आणि या प्लेटमध्ये ठेवून घ्यायचे. हे बघा, आपण सर्व गुपचूप असेच बनवून घेऊ. सर्व गुपचूप बनवून झालेले आहे. आता तेलामध्ये तळून घेऊ. तेल गरम झालेलं आहे. यात आपण गुपचूप घालू. असं थोडंसं प्रेस करायचं गुपचूपला.
हे बघा असे गुपचूप आहे, काढून घेऊ आपण. कमी गॅसवरच तळायचं. सर्व गुपचूप आपण बनवून घेऊ. आपले गुपचूप बनवून झालेले आहे. तर असे गुपचूप तुम्ही बनवा, खा आणि मला कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.